तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्पीकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वादळ आडाभाऊंना आता जस्ट चालू करणार आहे. CNG वरला 300चा टार्गेट आहे. 1700 रुपयाचं ऑर्डर जी पडेल ती पडेल. 1700 होईल का मला माहीत नाही, पण आय होप आपण आपलं 100% देणारच आहे. आय होप व्हावं लवकरात लवकर. आणि मोठं ऑर्डर पडले तर लवकर होईल, पण छोट्या ऑर्डरने होत नाही. पण नाही पडत मोठी ऑर्डर तर काय करणार, तर छोटे ऑर्डर मारून काम करायला लागेल. त्यामुळं कधी कधी होत नाही टार्गेट, तर समजून घ्या. पण आपण आपलं 100% देणार. आणि टाईमचा बी पाबंद आहे आपल्याला, 7च्या आत खराब, कारण वेळेवर जेवण करतो. त्यामुळं ठीक आहे, टार्गेट नाही हो. नशिबा पुढं कोण नाही. काल झालं ना बाबा, आज बी होऊ शकतं. काल जाता बी झालं थोडंफार, नाही का, ते टाकलंच मिनिटला. तर बघूया आज काय होते काय नाही. सुरुवात करूया. जी पडेल ती पडेल, आणि ह्यानंतर कधी ते घेईल काय पडत नाही. मोकर घालून हे व्हायला लागले, उकडायला लागले. म्हणलं काढून टाकू. आता आपण आहोत रस्ता पेटला, वाजले 12:30. म्हणलं जेवून घेऊया. आणि टोटल जी झाले ते 750 रुपये आलं. तू म्हणसाल एवढं कमी का, तर साहजिक आहे भाऊ. 50-50ची ऑर्डर मारतोय. अजून काय व्हायला पाहिजे, 1000 रुपये व्हायला पाहिजे. 50-50 करून नसते होत रे एवढं लवकर. शपथ वल्ल वाटतं थोडं. घाम आला भाऊ. आता तुम्ही म्हणसाल भाऊ 1600-1700 कसे होणार, मला बी माहीत नाही कसे होणार कसे नाही. बट आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट. पुढं बघू. आता जेवायचंय. 750 म्हणजे काहीच नाही. आज ओला बिला काही नाही घेतलं आपण. फक्त फोकस करतोय उबरवर, कारण उबरचं आपल्याला टार्गेट मारायचं. 20 ऑर्डर मारायचं. 8 ऑर्डर झाल्यात. 8 ऑर्डरमध्ये 750 रुपये झाल्यात, जे की 1-2 ऑर्डर मीटरनी मारलीत. लोकल पडत नव्हते. म्हटलं काय करावं, मीटरने पडता येतील तर चौकात जायचं, चला म्हटलं. तर बघूया आता जेवणानंतर 1-1:30 नंतर टार्गेट व्हायला किती वेळ लागते. 8 झाल्यात, 2 तर होईल लोकल इथले मारून. नंतर टोटल बघायचे म्हणले तर 12 ऑर्डर मारायचं आपल्याला. आणि टोटल 20 ऑर्डरमध्ये किती होतात राऊंड फिगर, आणि त्यात आपल्याला इन्सेंटिव्ह भेटणार 250. आणि जसं की म्हटलं मी नेक्स्ट लॅप असतो, तर ह्याच्यात नव्हता. लास्ट टाइम जसं केलं तर आपण उबरचं टार्गेट कम्प्लीट, तर नेक्स्ट लॅप नाही आहे. तर आजच्या ह्याच्यात बी नेक्स्ट लॅप नाही आहे, फक्त 20चंच टार्गेट आहे. तर 20 करूया, बघूया किती होतात किती नाही. आणि मग नंतर बघूया डेली टार्गेटला 1700 व्हायला किती कमी पडतात. मग मी ठरवल, मी सांगेन तुम्हाला. तेव्हा टेक घेईल मला तर वाटते डायरेक्ट. आय डोंट नो किती वेळ लागेल किती नाही. पहिले जेवून घेऊया. पोटोबा महत्वाचं आहे, ऑर्डर तर पडत राहतो. तर भेटूया टार्गेट कम्प्लीट झाल्यावर 20व्या ऑर्डरला. बघू किती वेळ लागतो. डांगी चौकात आहोत. एक ऑर्डर पडलेली जेवणानंतर ABCला. त्या कस्टमरचं असं म्हणणं होतं की 40 रुपये दाखवतात, 40 रुपये घे, 96 रुपये दाखवतो. तर 96 रुपये उबर का दाखवते, तर त्यांचा आउटस्टँडिंग बॅलन्स होतं 56-57 रुपये काहीतरी, वॉट एव्हर. हे सगळं मिळून टोटल 95-96 रुपये दाखवते. 95.39 काय असं काहीतरी होतं. 96 दिले, 95 दिले तर काय प्रॉब्लेम नाही. 1 रुपयाने फरक नाही पडत म्हणलं. 39 रुपये पैशाने. पण एंड ऑफ द स्टोरी अशी काही लोक होते की 10 मिनिटं नाही. यांचं असं म्हणणं होतं की आम्ही बरोबर, तुम्ही चुकीचे. आउटस्टँडिंग बॅलन्स असते ते आम्ही देत नसतो म्हणले. आम्ही फक्त 40 रुपये देत असतो. असं निब्बी लोक होती. एक अडल्ट होता, 2 निब्बी होती. तर जे अडल्ट होते त्यांना समजून सांगत नाही म्हणणं, टेम्पो फोड डालूंगी, मेरा को मेरा पैसा मागता. म्हणलं मी काही येणार नाही. म्हणलं चल चौकी मी. म्हणलं आम्ही काही येडत का, म्हणलं नाही तर टेम्पो फोडणार आम्ही काही बसणार का. म्हणलं एक तर मॅडम म्हणलं टेक्निकली बोला. म्हणलं तुमचं चुकतं. म्हणलं तुम्ही जे आउटस्टँडिंग पहिले तुम्ही कॅन्सल केलेले ऑर्डर ते त्याचे लागलेले पैसे आहेत, किंवा तुम्ही पहिले काही पैसे असतील तुमचे दिले नसतील, गेला असताना असेल ते त्याचे असेल, काहीतरी केलं असेल त्याचं असं. म्हणलं कंपनीचा नंबर पाहिजे, कंपनीचा नंबर दिला. कंपनीशी बोलले. कंपनीवाल्याला म्हणतात नाही 40 रुपये द्या, माझी यापूर्वी 800 रुपये गेलेले ते द्या. 800 रुपये कधी गेलेत बाय ताई तुझे. आणि त्याचं ह्या ऑर्डर हे कळतंय समोरचा माणूस किती खोटरड आहे. काही म्हणतो माझे 800 रुपये गेलेत पहिलेचे, ते तुम्ही द्या. ड्रायव्हरला मागवतोय मला, मी कसं देईन. म्हणलं ते तुमचं काय झालं ते तुम्ही कंपनीशी बोलून घ्या ना. तो म्हणते मैं अभी 100 रुपये देती हूँ आपको पूरा का पूरा, और पहिले 800 रुपये दे. म्हणजे गंडवायची धंदे बघ. झालं असेल, मी नाही म्हणायचं, झालं बी असेल ताई तुझं असं. तू कंपनीशी बोल. आणि 800 रुपये
तुमचे जर मायनसमध्ये असेल तर तुम्ही काय करताय, कशाला बुकिंग करताय उबरवर? उबर ॲप्लिकेशन डिलीट मारून टाका, ओला वापरा, रॅपिडो वापरा. आणि एवढं मायनस नसतंच कोणाचं. माझ्याकडे आत्तापर्यंत मायनसवाले आल्या 150 वाले आले, जास्तीत जास्त 150 रुपये मायनसवाले आले. एवढं मायनसमध्ये नसतं कोण. 800 रुपये कंपनी एवढी क्रेडिट बी देत नाही कुठल्या कस्टमरला. 250 800 रुपये काही बोलचाल काय. म्हणली मेरा 100-200 हुआ था, मेरा 1000 रुपये दिले. घेतलं असेल तर त्या ड्रायव्हरला भांड, त्या कंपनीशी भांड. मला काय करायचं, माझं मला पैसे द्यावं. पैसे घेतले आणि तेवढं ते कस्टमर चालून आला. मला चलो डांगे चौक, म्हणजे चला. ते आले म्हणून ते निघून गेले, नाही तर नसतं निघले. ते लगेच निघून गेले. याचा अर्थ काय, ते कस्टमर फ्रॉड होते, प्रत्येक वेळेस हेच करते. पैसे देत नाही तर लोकांना, दिले तर मग असं पहिलेचे भरत नाही असं करत आहे. त्यामुळे त्यांचे वाढलेले असं मला वाटतंय. असे बरेच लोक करतात. ते नशिबाने आपल्याला कस्टमर भेटले डांगी चौकला, चलो हटो काय लागायला हटो म्हटले की साईडला झाले. ते बसले कस्टमर, हो चला डांगी चौक, चलो. ते डायरेक्ट बोलले 250 रुपये घेतात, 250 रुपये घ्या, त्याच्यावर रुपये नाही देणार. ठीक आहे, नो प्रॉब्लेम म्हटलं. इथनं तर निघू म्हटलं, इथं वळवळ चाललेले, डोक्याला टेन्शन. असेही कस्टमर असतात. तर त्यांना बिंदास सांगायचं जे आहे ते नाही. तुम्ही हराम, मला म्हणते तुम्ही हरामचा पैसा खायचा. त्यात हरामचा पैसा काय म्हणलं मी. जर ताई चुकीचं असेल तर तू म्हणलं चौक दगडूशेठ ABC चौकात पोलीस स्टेशन किती लांब आहे, चल म्हणलं 100 मीटरवर पोलीस चौकी, चल म्हणलं चौकीला. नाही चौकी में क्यों जाए, असं तसं. अरे काय म्हणलं, येडे चाय लावले, टाइमपास लावले. त्यांच्यामुळे माझे 2 ऑर्डर गेले, ॲक्सेप्ट बी केले आणि कॅन्सल बी झाले. त्यांच्यामुळे 10 ते 15 मिनटं माझा वेळ बाहेर घालवला. नशीब मग आपलं चांगले की कस्टमर समोरून चालू आहे, चल म्हणले. तेवढं त्यांना वरचे 3-4 रुपये होते, 4 रुपये होते त्यांना सुट्टे होते, ते दे आणि तिथनं निघालो. आणि डांगे चौकात आलो. एक छोटीशी ऑर्डर मारली 40-50 रुपयाची. तर टोटल उबरचे 10 ऑर्डर झालेले आणि टोटल आपली कमाई झाली मीटर आणि उबरची 1000 रुपये झाले. अजून 700 रुपये करायच्यात आणि आत्ता वाजल्यात 3. ओलाचे ऑर्डर पडतात ते पण हाताला लागत नाही, आणि पडतात ते छोटे पडतात. तुम्हाला माहिती आहे, आपण ओलाचे मोठे ऑर्डर शिवाय उचलत नाही, मोठी ऑर्डर हाताला लागत नाही. 53ची ऑर्डर पडली. भेटूया. आपले आत्तापर्यंत 17 ऑर्डर झालेत आणि आपण आलो आता एका पंपावर तोंड धुवायला. कुठे ठेवू मोबाईल का नाही, तिला ठेवू का नको बाबा. करू कसं ब्लॉगिंग करू कसं केल्यावर सगळं होतं रे, करणार पाहिजे. लय झोप आली बाबा. फिलिंग नाव फ्रेश. तर आत्तापर्यंत झालेत आपले टोटल 18वी ऑर्डर पडली भाऊ. 18वी ऑर्डर पडली पण हाताला काय लागली नाही. जाऊ दे, आपण इथं पाणी भरूया. दिसतंय पेट्रोल पंपचा हाच फायदा आपल्याला. पाणी पेट्रोल बी भरतो बरं का. आता हे पाणी कसं आहे कसं नाही माहीत नाही, कारण आपल्याला लागतंय कॉर्पोरेशनचं पाणी. ॲक्सेप्टेड म्हणजे डोक्यात जसं इंग्लिश बोलायची खास आणि इंग्लिश येत नाही, जसं मी डोक्यात ठेवलेलं की कॉर्पोरेशनचं पाणी नसेल, तसंच आहे. कॉर्पोरेशनचं पाणी नाही आहे तरी मी घेऊन ठेवले तोंड बिंड धुवायला. बघूया, बिस्लरी घ्यायला लागेल. आणि आता पुन्हा होत चिंचवडमध्ये. आणि तसं की तुम्हाला माहिती आहे, बाहेरचं पाणी आपल्याला नाही जमत, तसंच झाले. पण हे पेट्रोल पंपचे धन्यवाद, ज्याने आपल्याला बाथरूम प्रोव्हाइड केलं आहे. कुठलं पेट्रोल पंप आहे? HPचं पेट्रोल पंप आहे. आता पाण्याचं काय करायचं मित्रांनो, पाणी आपल्याकडं 2 होते, ते रुमाल घरीच राहिले केला का रुमाल. तर आत्तापर्यंत टोटल 17 ऑर्डर झालेत आणि 1300 रुपये काहीतरी झालं, जे की टार्गेट होईल. टार्गेटचा काही विषय नाही, डेली टार्गेट होईल कारण अजून 3 ऑर्डर मारायच्यात. 17 ऑर्डर झालेत ना, 18, 19, 20, 3 ऑर्डर अजून मारायच्यात. पण आता घराकडे कसं जायचं ते विचार चाललाय माझा. 3 ऑर्डरमध्ये तर घराकडे पोहोचणार नाही, 1 ऑर्डरमध्ये पोहोचू शकतं, पडलं तर काही बी होऊ शकतं भाऊ. वाजल्यात 5:25 आणि बघू काय होते काय नाही. रुमाल घरी विसरला, कशाने तोंड पुसव असं
आपण गावठी बाबा, आपण कुठे शहरी. मला बघायचं हे 3 ऑर्डरमध्ये मी घराकडे पोहोचतो का नाही पोहोचलो तर माहीत नाही पुढं करेल काय नाही. उबरच्या जीवर चाललंय बरं का अजून उबरच्या, किंवा कोण नशिबाई म्हटलं चल बाबा स्टेशनपर्यंत भेटला. मी जास्त काय नाही म्हणत, वाकडेवाडीपर्यंत जरी कोण भेटलं तरी देव पावलं म्हणायचं. वाकडेवाडी किंवा डेक्कन वाकडेवाडीवरनं कोणी भेटेल आपल्याला, नाही भेटलं तर नाही भेटलं. वाकडेवाडीपर्यंत इथनं रिकामं जायचं घरापर्यंत म्हणलं लई जीव खालीवर होतो. वाकडेवाडीपर्यंत जर कोणतं भेटलं आणि तिथनं रिकामं गेलं तरी काय नाही वाटत. म्हणजे फुल ना फुलाची पाकळी असं वाटतं, काहीतरी भेटलं का वाटतं. पण काही नाही भेटलं तर वाईट वाटतं खूप. तर बघूया कोण भेटतं का नाही. 17 ऑर्डरचे 1000 रुपये काहीतरी झालेत आणि ते मीटरचे 300 रुपये 250 रुपये असं, आणि 1 ऑर्डरचे आणि 50 रुपये असं काहीतरी 323 काहीतरी असं टोटल 1300 रुपये काहीतरी धरा. 1300 प्लस पण 1300 धरा. तर 14, 15, 16, 17 400 रुपये व्हायचे अजून. म्हणजे की 3 ऑर्डरमध्ये 250 रुपये इन्सेंटिव्ह आहे. 3 ऑर्डर केले की 250 रुपये इन्सेंटिव्ह भेटणार. म्हणजे 250, 300, 400 होते, कसं बी होते. 3 ऑर्डरमध्ये 150 होतात आणि ते होते, काय विषय नाही. टार्गेट होते, घरी कसं जाणार हे महत्त्वाचं आहे. आणि आता 1 ऑर्डर पडलेली हाताला नाही राहिली पण काय हरकत नाही. आय एम ट्रॅव्हलिंग बेस्ट, आय एम ट्राईंग माय लाईफ बेस्ट. इंग्लिश बोलावं अधनंमधनं, पण बघू मधनंच दुसरंच ट्युनिंग. मामा पाण्याचा विषय, बिस्लरी घ्यायला लागेल. तर चल बिस्लरी घेऊ आता. दुसरा उपाय नाही आहे, कारण हे पाणी पिलं तर परत आजारी पडल्यावर काय करतात. घेतलं तर घेईल, नाही तर बघतो कुठंतरी एखादं दुसरं पंप वगैरे कुठलं पैसे वाचवण्याचा प्रयत्न बाहेर काय नाही. दुसरं कोण भेटते का पाणीवाला बघू, जो की जार वेर बघतो कुठंतरी हॉटेल बिटेलच्या बाहेर नाही का असं जार, तिथं फिल्टरचं पाणी भेटलं तर नशीब माझं, नाही तर अवघड आहे. बिस्लरी घेतल्याशिवाय काही हरकत नाही. एक बघणार 10-15 मिनटं बघू. तर माझी अशी इच्छा आहे की 2-3 ऑर्डरमध्ये मी घराकडे पोहोचतो, जेणेकरून मी घरी जायला मोकळा. 5:30 वाजल्यात भाऊ, ऑर्डर पडले. आपलं टार्गेट कंप्लीट झालंय. वाजल्यात 6:17. आपण आहोत, वाचता येत नाही मला, समजून घ्या. एल्पोरा बरोबर ना, एल्पोरा मॉल असं काहीतरी नाव आहे, चुकलं तर सॉरी. तर टार्गेट तर कंप्लीट झालंय. उबरचं बी आणि डेलीचं बी 1700 प्लसच झालंय, जी की खूप चांगली गोष्ट आहे. आता इथनं डायरेक्ट घराकडे ऑर्डर बघायचं म्हणजे खूप टफ गोष्ट आहे. 6-17 आलं, आय डोंट नो पडेल का नाही. आपण फक्त होप करू शकतो, बाकी काय आहे. असं रिकामं बसायला थोडा वेळ आपल्याकडे. श्रीमंतांचं काम आहे रा, निवांत बसायचं, फोटो काढायचं, एन्जॉय लाईफ. फुल पैसा, असा पैसा नको रे बाबा आपल्याला. मेहनत करूनच बरं. 25-25 रुपये होईल लवकर श्रीमंत. 25-25 रुपये करून 50-50 रुपये करून लवकर श्रीमंत होईल. 250-300 आयुष्यानंतर अवघड आहे का आपलं. असो, फक्त उबरच्या जीवावर कोण म्हटलं धंदा नाही आहे. त्यांना आपल्या सकाळचं काय होतं टायमिंग, आय थिंक 8 का 9 होतं. 9 आणि संध्याकाळी 7 बी नाही वाजले बरं का, अजून 6 वाजले. 6:18 7 झाला. आज दुपारी अर्धा 1 तास जेवायला किंवा 7 झाला. चला 9 to 5, 6, 7 12 तास किंवा 14 तास काय इकडे तिकडे होईल. मला एवढं कॅल्क्युलेशन डोक्यात बसत नाही. पण मी तुम्हाला म्हणलं ना, जेवढा जास्त वेळ देसाल तेवढं होईल. छोट्यातली छोटी ऑर्डर जी पडेल ती ऑर्डर घेतली. साधी की भाऊ 20 ऑर्डर मारायची म्हणलं, जी पाहिजे तीच उचलायला लागेल. मोठ्या उचलले तर होणार नाही, पडत बी नाही. पडले तर नशीब म्हणायचं. असो, आता मी सगळं चालू करणार आहे. ओला, उबेर, रॅपिडो आणि गो टू होम करणार आहे. बघू 1 तास 2 तास थांबन, पण घराकडे घेऊन जाईल, जेणेकरून जिथं आपले 1700-1800 झालं आय थिंक काहीतरी 19-20 2 जिथनं जर घराकडे ऑर्डर पडली ना भाऊ, खोटं नाही म्हणून 400-500 रुपयाची ऑर्डर आहे. जर 2200-2300 होत असेल तर काय वाईट नाही. आज जाऊ दे, 1 दिवस उशिरा जेवढं काय फरक नाही पडत भाऊ. पण हप्ता जवळ आलाय, पळापळ करावीच लागलं. एका जागी बसून जर तुम्हाला ऑर्डर पडत नसेल तर तुम्ही हिंडत राहा, जेणेकरून तुम्हाला ऑर्डर पडतील. तर आपण आकुर्डी साईडला आलो आहे. एक जण भेटल्याला म्हणला भाऊ चौकात सोड, म्हणलं किलोमीटरनी नाही, म्हणलं 10 रुपये. म्हणलं काहीतरी इज्जत ठेव राव, 10,000 रुपयाची गाडी दिसली आपल्या. म्हणलं चल ठीक आहे 20 रुपये घे. ठीक आहे म्हणलं चलो. 20 रुपये दिले भाऊनी. 20 रुपयासाठी भाऊ तुमचा आला 2 किलोमीटर, जे की आपल्याला परवडले नाही. पण म्हटलं तिथं बसून काही करणार, लोकेशन बदलत राहू, ह्या ठिकाणी ऑर्डर पडतात असं मला कळलं आहे. त्याला फोन लावला आहे. तो म्हटला भाऊ इकडे ऑर्डर पडतात का, इथं MIDC बघू शकता पाठीमागं.
MIDC आहेत. आता या MIDCच्या भरोश्यावर राहिले आपण. आय होप करू शकतो, बाकी काही करू शकत नाही. बघूया इथनं ऑर्डर पडते का नाही. चौकातनं जर डावीकडे गेलो तर सोसायटी आहेत आणि चौकात जर गेलो तर आकुर्डी मेन चौक, खंडोबा चौक तिकडे नाही. माहीत नाही काय होणार काय नाही. तर सध्या इन्स्टॉलले चालले असं नाही का, पता नाही. हिंदी डबिंग इंग्लिश जे ब्लॉगर असतात किंवा ते काय म्हणतात डिस्कवरीवाले, मुझे लगता है यहाँ पे झील है. मला असं एक ब्लॉग काढायचे पण माझा आवाज तसा येत नाही आहे. उगाच प्रयत्न करण्याचा फायदा होत नाही, म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी. तर एक ट्राय मारतो बघा जमते का मला. यहाँ पे सिर्फ सुनसान है और यहाँ से सिर्फ गाड़ियाँ जाती है. मुझे नहीं लगता कि यहाँ से कोई ऑर्डर मिलेगा. हे हिंदी डबिंग चालले, वेगळाच आवाज चालला नाही जुळत ना, उगाच कशाला नाही का. असा मी एक दिवस प्रॅक्टिस करून मला वाटतं प्रॉपर आवाज काढेल. यहाँ से आगे मैं जा नहीं सकता, यहाँ पे बहुत बड़े पत्थर है और मुझे लगता है कि यहाँ से पड़ा नहीं गिर सकता, तो मेरे को शीट भर के जाना पडेगा. नाही जाऊ, प्रॅक्टिस हे लगेच होत नाही आहे, त्याला प्रॅक्टिस करायला लागते. ठीक आहे, भविष्यात तुम्हाला असा आवाज ऐकायला भेटेल, मी प्रॅक्टिस करेल. माझं असं स्वप्न आहे, कारण ह्या आवाजाचं हिंदी पहिल्यापासूनच असं नाही का की इंग्लिश हॉलिवूड चॅनल आहेत ते हिंदीमध्ये डब करून ब्लॉगिंग करायची किंवा मराठीमध्ये डब केलं तर लई वेगळं वाटेल. जॅकी चॅनचे जर तुम्ही पिक्चर बघितले असाल हॉलिवूडचे, तर त्या मावशीचा गो इकडं कुठे चाललास, तुला इकडे बोलवलं तुला कळत नाही का. आणि हे सोपं आहे की राव, हे जमते आपल्याला. उगाच हिंदी कशाला करतं, आपलं चॅनल बी मराठी. तुझ्या मावशीचा गो, तुला तिकडे नका बोलू, तुला इकडे म्हणलेलं. तुम्हाला मला वाटलं तुम्ही तिकडे बोलवता मला. तुला तिकडे काय आहे, तुला इकडं बोलवतोय ना मी, तू इकडे. इकडून आपल्याला 4 लाकडं उचलून पलीकडे जायचंय. 4 लाकडं, पण 4 लाकडं उचलून करायचं काय, तुला काय करायचंय. तू फक्त 4 लाकडं घे आणि पलीकडे चल, तिकडनं आपल्याला टमटम धरून जायचंय. अशी डबिंग करत. अरे हे जमते रे मला, हे जमते, हे बरे मराठीत बरं आपलं मोकर इंग्लिश हिंदीमध्ये कशाला करायचं, आपलं चॅनल मराठीमध्ये करायचं. जॅकी चॅन मध्ये डबिंग करून मराठी आईला हे मस्त कंटेंट भेटलाय बाई. कधी होतं रे चांगलं, कधी होत नाही, त्यामुळे ठीक आहे, काय हरकत नाही. अजून काय बोलू मी, असं बोलायला बसलेलं मोठं बोल, पण आपल्याला इम्पॉर्टंट आहे की इथनं आता रिटर्नला ऑर्डर पाहिजे, उगाच टाइमपास करण्यात मजा नाही. पण तुम्हाला जर असं आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा. अख्खा ब्लॉग जॅकी चॅन जे हॉलिवूडचे खूप मोठे ॲक्टर आहेत, जॅकी चॅन सर, त्यांच्या मराठी हिंदी डबमध्ये बोलू. आवाज बदलू शकतो बाई, कारण तो डबिंग जो करतो तो नेक्स्ट टाईमला दुसरा असू शकतो. मला वाटते शेमारो मराठीवाल्यांनी केलेले. आणि मला पहिलं वाटलं कशाला काय केले, पण नंतर वाटलं अरे मज्जा आहे. मी यूट्यूबवर खोटं नाही बोलत, 7-8 पिक्चर बघितले जॅकी चॅन सर. ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर जाऊन बघा यार, लय मज्जा येते. पहिले तुम्हाला म्हणजे पटणार नाही, पण जसं बघायला असाल ना तुम्हाला ते पटेल. कुठल्या चॅनलवर माहीत नाही, जॅकी चॅन इन मराठी मूवी टाका, येईल. आणि खूप चांगले कंटेंट तुम्हाला बघायला भेटेल. चांगले चित्रपट जे तुम्ही बघितले असेल किंवा बघितले असेल हिंदीमध्ये, पण मराठीमध्ये एक वेगळीच मजा आहे बाई. तर बघू भविष्यात मी अख्खा ब्लॉग असा बनवेन मराठी डबमध्ये, लाईक हॉलिवूडचा माणूस मराठीमध्ये बोलतोय असा वेगळं काहीतरी नाही का, मजा येईल का. उद्याच बनवू, मला कमेंट करून सांगा. कमेंट आले की मी नेक्स्ट मागा. तोपर्यंत कमेंट येणार नाही तोपर्यंत बनवणार नाही भाई. डिमांड पाहिजे, डिमांड असली की माणूस कसं परफॉर्मन्स अजून भारी करतो नाही का. आणि मी अजून प्रॅक्टिस करेल चांगला बनवण्याचा नाही का, आवाजमध्ये नाही का. जाता एवढं सांगेल डबिंगमध्ये बोलता तर बघू, मला पडो या ना पडो, पण मी थांबणार जेणेकरून मला नाही का नाही जमला. मग असं चांगलं होतं, मला जमू या नाही जमू, मला जमू या नाही जमू, मला इथनं रिटर्नला ऑर्डर पाहिजे, जेणेकरून मला घरी जाताना 200 तरी रुपये पाहिजे. वाकडे वडे स्टँडवर मी ऑर्डर पडली तरी मला खूप झालंय. वाकडे वडे नाही पडले तरी डेक्कन 300 रुपये तरी मला हवं आहे, जेणेकरून मला जास्तीत जास्त माझा ऑर्डर झालं पाहिजे. आणि मला आता वाजलेत बघा किती, 6:53. जेवणाचा टायमिंग झालाय, अजूनही मी इथं आहे. मला इथनं निघायला हवं, जेणेकरून
माझं जेवणाचं टायमिंग बुडू नये, नाही तर मला पित्त होऊ शकतं. भारी वाटतं ना, मला तर आवडलंय. ह्याच्यामध्ये अजून आपण करू शकतो, बघूया. पण इथनं बाई 7 वाजले, घरी जायला 9-10 वाजल. जेवणाचा टाइम माझा निघून चालला. मी 7-7:30ला जेवणारा माणूस आहे राव. टायमावर नाही जेवलं की काय होतं काय सांगा. भूक बी नाही लागली आज, काय विषय काय माहिती. दुपारी 12:30 वाजता जेवू आपण, 12-12:30. बघू भूक लागली तर खाईल काहीतरी, पण काही 6 रिटर्न पाहिजे. बघू काय आपल्याला एक ऑर्डर पडलेली स्टेशनला. पण कासारवाडा मी रेल्वे फाटक, आपण आता कासारवाड्याच्या इथं आहोत. बघून हे दुकानं बघून समजू शकता. फाटक लागलेलं, फाटक लागूपर्यंत त्यांना घाई पडवते. कस्टमर म्हणलं या येतो म्हटलं, फाटक लागले म्हटलं. पण फाटक उघडूच तर कॅन्सल केले. लोकेशनला आलोय, पण आता कोणाला म्हणून विचारावं नाही का, अवघड आहे राव. 2 मिनटं थांबवत नाही. फाटक लागले म्हटलं 2 मिनटाचा माणूस थांबतो ना. 200 रुपयाची ऑर्डर होती राव कासारवाडीवरनं स्टेशनला. आता परत फाटक लागणार मला, परत मी बाहेर जाणार, परत मी सरळ जाणार. हे काम आहे. आणि आता हे रॅपिडवाले सकाळपासून ऑर्डर नाही मारले. आता हे ऑर्डर कॅन्सल झाले म्हटलं. एक ऑर्डर मेन्शन झालं म्हणजे मग आपण 20 रुपये कट करणार. कॅन्सलेशन फी 10 रुपये भेटले आपल्याला. 10 रुपये आपले पदरचे जाणार. याला नसीबी ठरते. चला आता कुठून खोट बोलायचं नाही, म्हणायचं नाही की ऑर्डर पडत नाही, टार्गेट होत नाही. टार्गेटपेक्षा जास्तच केलंय. तर मित्रांनो, आपण वाकडेवाडी स्टँडपर्यंत रिकामा आलो. तिथपर्यंत आपल्याला ऑर्डर पाहिजे, तिथनं पुढे रिकामात जाणार होतो आपण. पण तिथवर रिकामा आलो, तिथनं पुढं ऑर्डर भेटली आपल्याला. वाकडेवाडी स्टँडला 5 झालो, 1 किलोमीटर पुढे गेलो. मागणं परत म्हणजे चलो कानावीजला. आता कानावीजला जायचं तर कानावीजच्या अलीकडेच उतरले कस्टमर. बालाजी फोनच्या इथे कानावीज आहे अजून 500 मीटरवर. तर तिथनं आपल्याला प्लॅन चालू आहे की चौकातनं उजवीकडे जायचं, कारण मागं ट्रॅफिकले आणि वाजले बघा किती 9:11 आले. तर तसंच जसं आपण ठरवलेलं कस्टमर उतरलं ठीक आहे, काय हरकत नाही. आपण चौकातनं कानावीजवरनं राईट टाकून कात्रजला जाणार आहे. आणि बघू जातं कोण भेटलं नाही तर नाही काय हरकत नाही. पण 200 रुपये भेटले. फुल फुलाची पाकडी भाऊ म्हणतात ना, ते नशिबात असतं ते कोण ओढून देऊन नाही शकत. त्यामुळं भेटलं भाऊ आपलं, ते आपलं नशिबात होतं. 200 रुपये खुश आहे भाऊ आपण. टायटल कम्प्लीट झालं त्याच्याच खुश होतो. पण हे एक्स्ट्रा भेटले, एक्स्ट्रा म्हणू शकतो ते सीनचे पैसे निघले. कारण एवढ्या लांब MTN परवडत नाही. 200 रुपये भेटले तरी खुश आहे. तसे 400 रुपये व्हायला पण ठीक आहे. पण आता लालच वाढत जातं काय, त्यामुळे काय विषय नाही. पण आलं बघा, भेटला इथवर बाद झालं. 4% चार्जिंग आहे. मला वाटलं नव्हतं. मी अक्षर सांगतो 10 का 12% चार्जिंग होती जेव्हा कस्टमरला पिकअप केलं तर वाकडेवाडी स्टेशनला. लोकेशन भेटलं, घरापाशी म्हटलं ओके चलो. डायरेक्ट मोबाईल लॉक केला, डायरेक्ट जागा थांबवलं. मला माहिती आहे ना लोकेशन तर काय बघायचं आहे आता. तर चला आजचा व्लॉग इथं संपूया. भेटूया नवीन व्लॉग मी. तोपर्यंत शुभरात्री. भूकले लागेल. चला.